ला 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 ला. आता आपण आत एंट्री केलेली आहे आणि आपली गाडी आता चालू झालेली आहे. आपण जरा फोनाचा फिरूया. एकच मिनटं, जरा उलटा झाल्या शॉट. ह्यो ट्रक आपल्याला पोचवायचा आहे लांब जरा थोडासा. तर आता आपण चालू करायचं आहे. पहिल्यांदा ही गाडी जोडूया गाडीला. ओके, रिवर्स. ह्या पद्धतीनं आपण आता गाडी येतं त्याला जोडलेली आहे. ओके मध्ये गाडी आता फिट झालेली आहे. हे सगळं वर केलेलं आहे. आता गाडी फिट. आता गाडी चालल्या मार्गाव. शस्त्र तर हलवलं पाहिजे, सगळं शस्त्र हलवलं पाहिजे. ती आता गाडी चाललेली आहे. बघू. Turn right. आणि रात्र झालेली आहे. आपण रात्रीच्या नाही म्हटलं तर 12 वाजता बाहेर निघालेलो आहे. लाईट लावावे, वायपर जरा चालू करावं, कारण गाडी घाण झालेली. वाटत आपण गेल्यानंतर गाडी धुवायची आहे 100%. त्यात काय वादच नाही. गेट खोले. पगार घेतोयस का फुकट घेतोयस? गेट सुद्धा खोलायचं मला. आणि आपण आता गाडी गेटमधनं बाहेर काढलेली आहे. तर बाहेर सिग्नल लागलेला आहे. Turn left. वर सिग्नल लागलेला आहे. सिग्नल सुटला तर आपल्याला आता लेपला जायचं आहे. तर आपण आता लेपला गाडी मारल्या. लेपला गाडी मारलेली आहे. गाडी पण घाण झालेली आहे. आणि आता आपण चाललेलो आहे. पेट्रोल आहे गाडीत सध्याला, तर पेट्रोल आहे. पुढे गेल्यानंतर पेट्रोल टाकू. रात्रीच्या 12-12:30 वाजले. त्यानं पुढे गेले तर आपण कुठेतरी हॉटेलला थांबून मस्तपैकी जरा बिर्याणी वगैरे खायची आहे. आज जरा बिर्याणी खायची आहे. कालच गणपती गेली ती, त्यामुळे महिना झालं खाल्लं. तर श्रावण. ओहो बाय. 200 रुपये सिग्नलला कटले. थांबूच तवर सिग्नल लागला. आपल्याला घाई लागलेली जरा थोडीशी, पण ठीक आहे, काय अडचण नाही. बघत बघत म्हटलं जाऊ, पण काय थांबूच तवर म्हटलं स्पीड 120 वर कंटिन्यू ठेवायचं. स्पीड पण वाढवलेलं आहे गाडीचं. आणि लोड असल्यामुळे गाडी हळू जाणार आहे आणि इंजन पण जरा बारका आहे. आपण नवीन गाडी काढायची, पण आता सध्याला तर काय काढायचं नाही. नाकामध्ये लागले. आता आपल्या गाडीचं तर वजन करायचं आहे. माल किती आहे गाडीत आत. आता पोलीस आहेत. 2 गाड्या थांबल्या त्या माल चेक करायला, वजन. आता आपण वजन चेक करायचं आहे गाडीचं. किती टन भरतोय बघायचं आहे. आपण काय कायद्यात आलो आहे. कायदे मेरे को फायदे मेरे हो गे. तर त्यामुळे काय टेन्शन नाही. स्टॉप करून म्हटले की थांबवायचं. ओके. वजन पण लय गाडीत नाही कारण बरोबर आहे. किती दाखवतंय, किती टन भरलाय माल. त्यावर कॅल्ची लगेच टक 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 टक. ओके मध्ये वजन आहे. एक 41 टन गाडी आहे. हात केलाय निघून जावा म्हणून पुढे. ह्या प्रकारे आपण आता गाडी काढलेली आहे इथनं. आता आपण आता इथनं ज्या निघायचं तोवर पुढं तोवर दुसरी गाडी एक चाललेली.
आपल्याला थांबायला लागते आता. त्यावर हॉर्न मारून म्हणले यांचे आपलं मग गाडी ओढायची लाईनीत, कारण लय घाई करून पण चालणार नाही. 3 गाड्या चाललेल्या एका मागे एक, सगळी आपलीच मित्रमंडळ आहेत. तर आपण काय म्हणतात ह्यांच्या पुढं जाऊन पुढं हॉटेलवर थांबायचं. वर म्हण आणि गाड्या आता रात्रीच्या 1-2च्या आसपास झालेल्या, रोड पण सगळा मोकळा होता. म्हणलो 70-80 आपलं 90 करत 80त 5 घालून जायचं लवकर. सरळ आपण जायचं इकडे तिकडे, अजिबात वळायला. इकडं वाशीला रोड गेला आणि इकडं पुणे, सांगली, सातारा. आपणाला जायचं आहे सांगलीला, विटा गोल्डन सिटी. पुण्यातनं आत्ताच बाहेर निघालो तोवर घाट लागला, लोणावळ्याचा घाट मोठाच्या मोठा. गाडी लई लोड घ्यायला लागल्या, भयानक घाट मोठा आहे. नुसती आरडायला लागल्या गाडी. काय नाही आरडली तर नुसती आरडू धूर निघू द्या, आपणाला मंजिल पोचणे काय बस. आता नवीन रोड बनवले डांबरीचं, कडक दिसते त्या. आता जस्ट घाट सोडलाय, आपण खाली उतरलोय. जस्ट साताऱ्यात आपण एंट्री आता करणार आहे 5 मिनिटात. तिथे गेले की मस्तपैकी कुठेतरी हॉटेलवर थांबायचं, जरा चहा वगैरे प्यायचा आहे आणि परत पुढं. साताऱ्यात आपण एंट्री केलेली आहे आणि गाडीचं पेट्रोल संपलेलं आहे. नाही तवर वाटत कोणाला तरी ॲक्सिडेंट काहीतरी काम चालू होतं आणि मी इकडं वरनं 80त 5 घालून बरं झालं बघितलं पुढं, नाही तर गाडी सकत आत गेली असती. काम चाललंय रोडच. रात्री सुट्टी नाही, सरकारनं लय मनाव घेतलंय. कामात काय अडचण आली नाही पाहिजे. नेटानं काम चालू आहे. पोलीस गाडी पण पुढं रातची राऊंडवरची गाडी निघायला लागल्या. अडवू नका बाबा, पेपर आमच्याकडे सगळं आहे आणि थांबणारच नाही आम्ही. पहिली गोष्ट हळूहळू मागे या लागला आहे, पण काय नाहीच आमच्याकडे. तर पेट्रोल पंप आहे, पण आजचं त्याला गाडीत पेट्रोल आपल्या फुल आहे, त्यामुळे काय टेन्शन नाही. आता पेट्रोल पंप आला आहे, पण पेट्रोल आपल्या गाडीत आहे मजबूत, त्यामुळे काय गरज नाही. आपल्याला चहा नाश्ता करायचा आहे, पण नाश्त्याचं हॉटेलच कुठं अजून आलं नाही वाटत. पूर्ण लमसम रोड आहे. पेट्रोल पण आपल्याला एखादं दुकान टाकायला लागते नाश्त्याचं वाटतं. आता या घाटात वाटतं 4 वाजते त्या, तरी अजून आपण पोचलो नाही. आपल्याला अजून बरंच लांब जायचं आहे. तरी आपल्याला दिवसाच्या सकाळच्या 7-8 वाजते त्या. पुढं जरा लाईट दिसते बघा. काय हॉटेल आहे का काय कळना. आता एक हॉटेल लागलेलं आहे, पण हॉटेलवर थांबावं. पुढं नाश्त्याचं पण दुकान आहे, मग नाश्ता केलेला बरा हॉटेल. पण विचार करतोय गाडी पण जरा घाण झालेली आहे बरीच, तर गाडी धुया. ओकेच, गाडी धुवून मग पुढे जाऊया. त्यावर विचार केला गाडी धुवाय. मग गाडी आपली धुवायला लावायची. गाडी धुवायला म्हटलं लावूया. गाडी धुवायला तर लावली. गाडी धुवायला लावलेली आता. गाडी धुवायला लावलेली आहे व्यवस्थित. मग जरा व्यवस्थित लागली नव्हती. आता सगळी गाडी पूर्ण धुवून निघणार आहे आणि चमकायला लागली. आता काय टेन्शन नाही. हो. आणि सुविधा कडक आहे का नाही, असं एखादं कडकमध्ये सेंटर आहे सुविधा, काय अडचण नाही. काय प्रॉब्लेम आहे धुवायला, मनानं धुते. एकदम चकाचक करायची आणि पुढं नाश्ता करायला आपलं थांबायचं. मी सकाळी आपलं गाडी सामान उतरून आपलं लावायचं, तसे आपलं झोपायचं. ह्या प्रकारे आता गाडी धुवून आपण चाललेलं आहे. हॉटेल आहे इथं साईडला, पण नको हॉटेलमध्ये थांबायला काय गरज नाही. पुढं नाश्ता सेंटर दिसते आपलं, मग तिथंच आपलं जाऊन जेवायचं. आपली गाडी आपली आता म्हटलं बाहेर काढावी.
नाश्ता सेंटर आलेला आहे. इथं हॉटेलवर आपण आता चहा प्यायचा मस्तपैकी आणि चहा प्यायचा काहीतरी खायचं चिरीमिरी जायचं. गाडी आता इथं आपणाला पार्किंगला लावायची आहे. आपण आता हे विचार केला गाडी इथं पार्किंगला लावायची आहे आपली. पण आता पार्किंग लावायला लागते गाडी इथं, कारण दुसरीकडे कुठं लावून चालत नाही. जरा वाकडी लागली तर काय अडचण नाहीत. आपण आता काय करूया विचार करतोय. नाश्ता काय खाणार आहे, काहीतरी खायचं 10-20 वाले. तर आपण नाश्ता केला ना, आपण आता पुढं चाललेलो आहे. नाश्ता करून आता गेलं पाहिजे लवकर, कारण लय उशीर थांबण्यात पण काय अर्थ नाही. गाडी धुवायची आहे, पण आपण मगाशीच गाडी धुतलेली आहे, त्यामुळं आता लगेच गाडी धुवायची का आपल्याला गरज नाही. पुढं काहीतरी ॲक्शन वगैरे काहीतरी झाल्यामुळे जरा ट्रॅफिक लागले रोडला थोडंसं नॉर्मल, कारण सिंगल रोड चालू झाला नाहीत ना, त्यामुळे थोडीशी गर्दी वाढलेली आहे. काय नाही अडचण आपल्याला. ओहो काय रे, सिंगल रोड चालू झाला. आपण शिरलो आता कुठंतरी कराडात शिरलेलो आहे. Turn right. जिथं आपल्याला गाडी पोचवली तिथं आपण आता पोचलेलो आहे. इथनं राईट मारून आत You have reached your गाडी तर destination. सोडायची. एकदम कडेला आपण गाडी लावायची तिकडं साईडला. तिकडं बऱ्याच गाड्या लागल्या त्या, त्यांचं काय असेल टार्गेट तिथं आपण आता गाडी लावायची आहे पार्किंगला. रिवर्स टाकून जाताना दुसरा कंटेनर घेऊन जायचा आहे. आता मोकळं जायचं कसं माघारी. आपण आता गाडी वळवायची. गवतात गाडी जरा बऱ्यापैकी आपण गाठलेली आहे. आता आपण आता रिवर्स ह्या पद्धतीने आपण गाडी इथं पोचवलेली आहे आणि आपलं पेमेंट झालेलं आहे. त्यामुळे आपण इथं चाललेलं रिवर्स. ओके.